99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी साताऱ्यामध्ये आल्या आल्या पुढारीकार पद्मश्री डॉक्टर ग जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। पुढारीच्या वतीनं निवासी संपादक हरीश पाटणे व विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी बोलताना विश्वास पाटील यांनी जातीयवादाचे आरोप फेटाळून लावले। द्वेष आणि मत्सरापोटी माझ्यावर राळ उडवली जाते असं विश्वास पाटील यांनी यावेळी म्हटलं। पाटील सर, साताऱ्यात अनेकदा आला, साताऱ्यातला तुमचा सहवास, साताऱ्यामधले तुमचं सानिध्य हे अनेक वर्षाचं आहे, परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही साताऱ्यात आज येताय आणि तुमचा आता सत्कार होतो, काय भावना आहेत तुमच्या? माझं मन भरून आलेलं आहे। अनेक इथल्या व्यक्ती, अनेक संस्था त्या माझ्या जवळच्या आहेत, त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि मी या निमित्तानं एवढंच सांगेन की सातारा ही एवढी सुसंस्कृत नगरी आहे, एवढी ही कर्तबगारीची पेठ आहे की माझी खात्री आहे की मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भारतातल्या अन्य कुठल्याही शहरात मला अध्यक्ष केलं असतं तर जेवढा कधीही आनंद होणार नाही तेवढा आनंद मला सातारचा अध्यक्ष केल्याबद्दल होतो आहे। एवढ्या कादंबऱ्या लिहिल्यानंतर सुद्धा आपल्यावर जातीयवादाचा काही आरोप होतोय, तर या सगळ्याला कशा पद्धतीने आपण उत्तर देताय किंवा आपल्या भावना काय? मला यांना तसं काही उत्तर द्यायची गरज नाही। आता माझ्यावर आरोप म्हणतात, आरोपासाठी एखादी नोटीस दिली जाते। आरोप आणि राळ या शब्दामध्ये फरक आहे। माझ्यावर उडवलेली ही राळ होती, त्याच्यामध्ये काही माझी घरची बाहेरची सगळी माणसं सहभागी होती। आता शेवटी द्वेष आणि मत्सर या रोगावर जगात औषध नाही, त्यामुळे मी या विषयावर ज्यादा काही बोलणार नाही, पण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हावं अशी काही माझी फार मोठी महत्त्वाकांक्षा नव्हती, त्यासाठी मी प्रयत्न केले नाही। धन्यवाद। हे होते विश्वास पाटील सर। सर, तुम्ही साताऱ्यात आलाय, तुमचं मनापासून स्वागत करतो। आपण आता सत्काराला निघालाय। यात माझ्या समवेत यावेळेस तुमच्याही समवेत आलेले साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन साताऱ्यात ज्यांनी आणलं ते माझे मित्र साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी इथं उपस्थित आहेत। मी सर्वांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा पाटील सर तुमचं मनापासून आभार मानून या साहित्य संमेलनाला सातारा जिल्ह्यातील तमाम वाचकांच्या वतीनं शुभेच्छा देतो। धन्यवाद।